नुसते पैसे कमवून ठेवले ना. आता 1 महिना झाला झोपानं, 50 दिवस झाले झोपानं गडी. अजून उद्याचे दिवस नाही झोपायचा तो. 1500 मरतो का काय तू? ज्याची लंका सोन्याची होती तो मिळाला तू टपरीने येतो कुठं? असं येड्यावानी काय करतो? 80,000 रुपये पगार आहे तुला येड्या. 4 रविवार सुट्ट्या आहे, 2 शनिवार तर तू सासरवाडीला आहे. तू असं ऑफिसात काय गाडा मोडीतो? तरी गरीबाचे 20 रुपये घे, 30 रुपये घे. नालायक आहे का काय तू? आणि रिटायर झाल्यावर येडा होतो. असं येतो आरतीला. दिवस फिरतात, घमेंड लय दिवस चालत. पैशाची बीएसची मस्ती जिरती 9,000चा बोकड्या देवाला कापितो. आणि देवाला काय वाहतो माहिती का? खुर. आणि ही लोक खुर देवाला का वाहतात माहिती का महाराज? ते शिजत नाहीत. खुर जर शिजले ना, मसोबा वासावच मिळाला, त्याला काहीच मिळायचं नाही. मग जी माणसं तब्येतीत जास्त असतात ती डोक्यात कमी असतात. म्हणजे ज्या भुईमुगाला पाला जास्त असतो त्याला शेंग कमी असतात. जी माणसं मोठ्यानं हसतात ती निर्मळ असतात. पण जी गालात हसतात, प्युअर मुख्या माझाची महाराज कामच दाखवा. आणि जी माणसं जास्त बोलतात ती आतून बाहेरून निर्मळ असतात. पण जी कमी बोलतात धोकाच. एकच वाक्य बोलणार पण भांडणच लय हलकट. तर माणसं म्हणतात बंगला आपला आहे, आपला बंगला आहे. हलकट आहे तू. तुझा बंगला स्मशानात आहे येड्या. तिकडे पत्रे ठोकलेत 8. निवांत जळ. स्मशानभूमीला सुद्धा भीती घातल्यात, हा पळून जाऊ नये म्हणून. महिला मंडळ उत्तर द्या पटकन, हाय किंवा नाही. मुलगी तुमची आहे का? त्याची मीटिंग घ्यायची का? मुलीच्या लग्नाला फटाके 40,000चे नवरदेव बाहेरा. ठोय 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 ठोय. त्या नवरदेवाला वाटलं शांताबाई आली, ते नाचायला लागलं. मग बाकीचे म्हणले फटाके. वाढदिवसाची जाहिरात दिली पेपरला, अर्ध पान, 1.5 लाख लावून, मोबाईलला कानाला लावून येडा उभा. येडा 5-50 मुंडकाली दरोडेखोर खाली. शुभेच्छुक याडपट. लोकांनी वासलीन फेकून दिली. पप्प्यानं शी केली. पप्प्याच्या आईनं त्याच कागदानं पप्प्या साफ केला. मग पप्प्याची शी केवढ्याची? 1.5 लाखाची. कोटी रुपये लग्नाचा खर्च पुरीच्या. कोटी. आणि जेवायला एवढे गुलाबजांबू, बंगारा औलाद. फटाके 40,000चे, डीजे 60,000चा, फेटे 71,000चे, लाइटिंग मोहरणाची, आणि एवढे गुलाबजांबू. म्हाताऱ्यानं तोंडात फेकला, नागपुडीत गुतला म्हाताऱ्याच्या गुलाबजांबू. त्याच्या पाठीत बुक्का हाणला नाही तर मेलं होतं म्हातारे पंक्तीत. म्हणून अति श्रीमंताच्या घरी कधी जाऊ नये जेवायला. आणि त्या अवलादीला आपल्या घरी बोलू नये. ते नुसतं म्हणते मी एक खात नाही. तू खाऊच नको. काय ज्याला अन्नाची गरज आहे त्याला द्यायचा नको. त्या हलकटांना काय जीव घालायचं? एका मिनिटात एक उदाहरण सांगतो. भारताचा सम्राट होता धृतराष्ट्र. मरायच्या टायमाला दुसऱ्याच्या घरच्या भाकरी खावा लागल्या, जिरली. मरेपर्यंत ध्यानात ठेवा, इंद्रिकरचं कीर्तन आहे हे. कालही खरं होतं, आजही खरं, उद्याही खरंय. दिवस बदलतात याचं भान ठेवा. पूर्वी लोक पाजून मारामारी करीत नव्हते महाराज. ते आता आलं एवढ्यात. लाव त्याला घोडा आणि घे बरगाड्या मोडून. काय बोलायचंय महाराज? रामाच्या पोरांची लोकांनी लावली होती भाऊ. ही लोक मिली नाहीत अजून. ही फक्त आडनाव बदलून जन्माला आली, नाही तर टोळी तीच. फक्त तांबड्या गायला काळं वासरू झालं, नाही तर खान. काहींना पैसा मोजता येईन, काहींना पाहायला मिळालं, काही दुसऱ्याचं पाहून मेले. काहींना इस्टेट मोकार पोरग नाही, काहींना इतकी पोरं झोपाया जागा नाही, काहींनी इतका प्रयत्न केला नाही झाले. 3 सख्या बहिणी केल्या, तिन्ही फेल गेले, नाही जमलं.
काही पुरींनी बापाच्या घरी इतक्या मजा हल्ल्या का जेवलेलं ताट धुवायचं नाही, असं लुटून द्यायचं. तिला असा नवरा मिळाला, दुसरीची भांडे घासाय गेली. 2 मिनिटाचा राग आहे, हो द्या नवरा बायकोचं भांडण. थोडा टीव्हीचा आवाज मोठा करा, भुकू देतील, थोडं भुकू द्या. ती पिसळली का बायको गप्प बसणार नाही का? यानं लगेच उचलून आपटली, मेली ना फरशी होती.